ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता आपण पाहणार आहोत मराठा आंदोलक मनोज जरांगे संदर्भातील दोन महत्त्वाच्या बातम्या, ज्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचंही टेन्शन वाढू शकतं। सुरुवात बार्शीतून। गेले काही दिवस बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात मराठा आरक्षण प्रश्नावरून जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे। महायुती समर्थक आमदार राजेंद्र राऊत, ज्यांना राजा राऊत म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनी मनोज जरांगे यांच्या वागण्या बोलण्याबाबत, जरांगेंच्या कार्यपद्धतीबाबत काही आक्षेप घेतले होते। जरांगेंना कायदेशीर पेच लक्षात घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात रस नसल्याचं सांगत जरांगेंची भूमिका महाविकास आघाडीला पूरक आहे असा आरोप त्यांनी केला होता। जरांगेच्या आंदोलनामागे शरद पवार, रोहित पवार असल्याचा आरोपही केला होता। त्याला जरांगेंनी आपल्या शैलीत आणखी आरोप करत प्रत्युत्तर दिलं होतं। राजेंद्र राऊत देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत असा आरोप जरांगेंनी केला। त्यातच जरांगे समर्थकाला राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय आणि वादाची आग आणखी भडकली। एक मात्र नक्की, या निमित्तानं पहिल्यांदाच एक मराठा आमदार मनोज जरांगेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभा करताना दिसतोय। कुणाच्या लेकरावरती हात आपण श्रीमंत आहेत म्हणून टाकणं किंवा पैसा लय झाला म्हणून टाकणं, हात कोणाचं तरी लेकरू आहे, त्याला पण आई आहे, त्याला पण बायको आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण आईबाप आहे, त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आता ते खरं आहे का खोटं आहे त्याची माहिती आम्ही घेतो। त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्याच्या बायकोचं आलं, त्याच्या आईचं आलं, त्याच्या भावाचं आलं, त्याच्या मुलाचं आलं, निवडणुकीत हिशोब होईल सगळ्यांचा। पण ते खरं काय खोटं काय ते आम्ही सगळं बघतोय। मोगमच आरोप करणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी मोगम आरोप करणार नाही। पण कोणाच्या लेकरावरती हात उचलायचा नाही, कारण लेकरं हे प्रत्येकाला असतं। कुठल्या गरीबाच्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं, शंकर पाटील ना कोण आहे की शंकर कोण, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणन। आता ही काय काय बाबा नेमकं माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणून माझा मर्डर करायचा प्लॅन केला का आता? म्हणजे माझ्या लेकरांच्या डोळ्यात कधी पाणी येणार आहे माझं बीडसारखं घर पेटविल्यावर किंवा माझा खून वगैरे केल्यावर? तसं जर काय ठरवलं असलं तर काय आता सांगावं, मला तर आश्चर्यच वाटायला लागलं। एवढी दहशत मी महाराष्ट्रात कधीच बघितली नव्हती। मवियाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका लिहून घ्या असं आव्हान राजेंद्र राऊत यांनी दिलंय मनोज जरांगे यांना। मी महायुतीकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भूमिका लिहून घेतो असा विश्वासही त्यांनी दिला होता। आमदार राऊत आणि मनोज जरांगे यांच्या वादावरच आम्ही विचारला होता झिरो आवरमधील आजचा दुसरा प्रश्न। तो पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, मराठा आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद, मराठा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहील? तुम्हाला सांगायचं होतं मनोज जरांगे की आमदार राजेंद्र राऊत? आमदार राजा राऊत यांनी मनोज जरांगेंना दिलेल्या आव्हानाचे पडसाद सोलापूर आणि मिरजेत पाहायला मिळाले। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी इथं मराठा समाजानं राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमाला जोडे मारो आंदोलन केलं। आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिल्यास गनिमी काव्यानं उत्तर देण्याचा इशाराही दिला। सांगलीतील मिरजेत सुद्धा अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं। तर तिथे बार्शीत मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं। तुमची भाषा आता चुकते असं सांगत मराठा कार्यकर्ता अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगेंना काही प्रश्नही विचारले। समाजासाठी प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली। त्या 2 महिन्यामध्ये काय झालं मराठा समाजासाठी? काय सांगितलं त्यांनी? काय नाही सांगितलं। दादा मी तुम्हाला तेच काही प्रश्न विचारले होते की येणाऱ्या काळामध्ये नेमकं आपण करायचं काय? जे लोकसभेला झालं तेच महायुतीला करणार आपण, मग त्याच्यामध्ये आपण काय करणार?
म्हणून तुम्हाला आपल्या थोड्या शिंका उचलल्या होत्या, परंतु त्यासाठी तुम्ही मला डायरेक्ट फडणवीस साहेबांसंग संबंध जोडून डायरेक्ट मराठ्याच्या विरोधात करून दाखवला. त्याच्यामुळं दादा, इथून पुढे मी तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही. मी माझ्या समाजासाठी पाईक आहे आणि मला कोणाला मी समाजासाठी इमानदार आहे सांगायची पण गरज नाही. ह्या इथल्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना माहिती आहे अण्णा शिंदेचं काय काम आहे. आता मनोज जरांगेंसंदर्भातली दुसरी बातमी. जे मनोज जरांगेंसोबत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, अशी घोषणाच कधी काळी मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी भेट देणारे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सध्या ते राज्यात तिसरी आघाडी बनवू पाहत आहेत. परभणीत माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडू यांची बैठक झाली. खरं तर त्यांचा दौरा होता अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी, पण खरी चर्चा झाली ती तिसऱ्या आघाडीची. तिथे एका प्रश्नाचं उत्तर देताना आंबेडकरांनी जरांगेंबाबत नवी भूमिका स्पष्ट केली. राजकारणामध्ये बच्चू कडू असतील किंवा राजे असतील किंवा आणखी हे सगळे जे मंडळी आहेत ती तिसऱ्या आघाडीची एक नोट बांधतायत, तर तुम्ही त्यांच्याबरोबर काय जाल, त्यांच्याशी काय चर्चा झाली? काही पक्षांशी चर्चा झाली आहे की ज्यांची नावं मी काही आणत नाही आहे, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाची मागणी मान्य झाली नाही तर 23 तारखेपासून बार्शीत ठिय्या आंदोलन करणार, अशी माहिती आमदार राजा राऊत यांनी दिली आहे. राऊत जरांगे वादाचं सोशल मीडियावर काय प्रतिबिंब उमटलं ते मीडिया सेंटरवर जाऊन पाहूयात. आजचा आपला प्रश्न परत एकदा. मराठा आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध मराठा नेते मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक वाद. मराठा समाज कुणाच्या पाठीशी उभा राहील? बघूया काय म्हणतंय सोशल मीडिया. पहिली प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया आपण दाखवत असतो. एक्सवरून धीरज सुरवसे यांची. विरोधकांनी जरांगेंना धचा म करून सांगितले आहे. एक्सवरून रोहित जंगम. समाजानं राजकारणाला बळी पडू नये, सरसकट आरक्षणाऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण मागणी करावी, त्यासाठी उत्पन्न दाखले हे पारदर्शी पद्धतीनं तसेच चालू स्थिती तपासून द्यावेत. एक्सवरून तानाजी थोरात. मनोज जरांगे पाटलांविरोधात बरेच भाजप नेते समोर केले, परंतु भाजपचेच नुकसान झाले. यूट्यूबवरून मिलिंद सोनावणे. हे मोठे षडयंत्र आहे. यूट्यूबवरूनच अमोल चव्हाण. राजेंद्र राऊत बार्शीत मराठा समाजाचं चांगले काम करतात. फेसबुकवरून सचिन पाटील. मराठा ओबीसी वाद झालाय, आता मराठा वाद हीच मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. फेसबुकवरून रोहित जगदाळे पाटील. आमदार राऊतांची भूमिका योग्य आहे. इंस्टाग्रामवरून भरतराजे चौघुले. 100% मराठा मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेनं आणि सर्वसहमतीनं सुटावा, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. प्रत्येक आमदाराने विधिमंडळात भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका आमदार राजेंद्र राऊत यांनी मांडली. तसंच माझ्या मर्डरचा प्लॅन जरांगे यांनी केलाय का, त्यांना बीड सारखे माझं घर पेटवायचंय का, असे प्रश्न जरांगेंच्या भाषणांचा आधार घेत त्यांनी विचारले. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी. मुळात माझी त्या मनोजदादा जरांगे पाटलांना आणखीन पण आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा व्यवस्थित कडेपर्यंत न्यावा, त्यामध्ये राजकारण येऊन देऊ नये. राजकारण आलं तर ह्याला 17-60 फाटे फुटणार आहेत. त्यामुळं राजकारण मुळात येऊन देऊ नये. आता जी त्यांची भाषा सगळी आहे ती सगळी राजकीय यायला लागली आणि बघतो ठेवतो अमुक करतो तमुक करतो, ही चांगलं नाही. त्यामुळं तिकडून जे शब्द येतील तसं उत्तर काही मंडळी देणार आहेत त्याचा राग. पण जसं तुम्ही एखाद्याला बोलताय, आता मी एखाद्याला बोललं तर नम्रपणे बोलावं, मला नम्रपणानं उत्तर येईल. मी जर चुकीचं भाषा वापरली तर मला कोणी ग बसणार नाही. शेवटी लोकशाही आहे.
आता वेळ का आली, कारण तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत केलं, तुम्ही बार्शीला त्यांना बोलवलं, त्यांच्या सभेनं मोठं स्वागत तुम्ही केलं, पण आत्ता ही वेळ का आली की डायरेक्ट टोकाची भूमिका घ्यावी लागते आता? अहो, त्यांची सभा करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे, माझी सगळी टीम होती. त्यांना भेटायला गेलो, मराठा समाजाचा प्रश्न सुटतोय म्हणून मी वेळोवेळी त्यांना विनंती केली. सगळं त्या SITची चौकशी मागं घेण्याकरता मीच भांडलो मुख्यमंत्र्याला, त्या गृहमंत्र्यांना, सगळ्याला. मुलांवरच्या केसेस मागे सारखं, आणि त्या चळवळीत मी पहिल्यापासून आहे, आज आहे आणि उद्या पण राहणार आहे. मी आयुष्यभर किती योगदान द्यायचं तेवढं देणार आहे. माझ्याबद्दल का तडकायला लागला घेण्यान देण्याचं? मला ज्या दारात सभा घेतो, मलाच ही करतो ती करतो, हे काय नेमकं? मग तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धेचं 5-10 नाव घ्यायला लागला, माझ्यापेक्षा सोपल बरा. असं नका ना करू तुम्ही, राजकारण आणू नका त्याच्यामध्ये. फक्त समाजाची जी चळवळ आहे त्या समाजाच्या चळवळीला तुम्ही व्यवस्थित तुम्ही न्याय द्यायचं बघा ना. आम्ही कायमचं कुणीही ह्याच्यामध्ये चळवळ मराठा समाज असू दे, काय जे वाटेल तेवढा त्याग करायची आमची तयारी. तो शेवटी कायदा पण या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान या ठिकाणी जी लिहिलं, त्या दृष्टिकोनातून आपण काही लढाई कोर्टातनं पण लढणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून काही वकील वगैरे लावायचे असले आपण लावू, सगळेजण ह्याच्यात आम्ही पण खारीचा वाटा उचलू करू. काही जण म्हणतं की आम्हाला OBCतनं आरक्षण पाहिजे, काही जण म्हणतं की EWS मधनं स्वतंत्र मराठ्याला आरक्षण पाहिजे, काही जणांचं मत आहे की EWS मधनं आरक्षण पाहिजे. काय मराठा समाज बांधवांची मागणी आहे की आम्हाला त्यांना हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करा. हे सगळे विविध प्रश्न आहेत आणि ह्याच्यामध्ये केलं जातं राजकारण. म्हणजे एकतर एवढी बेकारी झाली मराठा समाजामध्ये की 10-5-20 एकराच्या जमिनी अल्पभूधारक झाल्यात. बेकारी आहे, कामधंदा नाही, मुलामध्ये नैराश्य आहे आणि नैराश्य असलेल्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्याची तीव्रता आहे, तुम्ही तीव्रता कमी करून त्यांच्या लवकरात लवकर त्यांना न्याय द्या. ही भिजत गोंगड ठेवू नका. एवढा मोठा समाज आहे, समाजानं तुमच्या मांडीवरती मान ठेवली, ती सुरक्षित ठेवायची का कटवायची ही तुमची जबाबदारी आहे. आणि निवडणुकानंतर समाज तुम्हाला विचारणार आहे काय झालं म्हणून, त्यावेळेस उत्तर देताना नाकीनं होईल. हा वाद इथेच थांबणार नाहीये, यात पुढे काय होईल याकडे आपलं लक्ष असेल. एक अतिशय छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर राजा राऊत आणि मनोज जरांगे वादावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहायचा आहे. कुठेही जाऊ नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.